सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्री चक्रप्रभू निरूपित ज्या लीळा आहे, जीवा हिताकारणे, जीवाच्या भल्या कारणे परमेश्वराने अवतार घेऊन वाडीवाडी फिरून ज्या अनंत लीळा केल्या, त्या लीळांचं चिंतन करत आहोत. आणि ह्या लीळांचं चिंतन करत करत आपल्याला परमेश्वराने त्या लीळांमधून दिलेली जी समज आहे, ती समज आपल्या जीवनात उतरून परमेश्वराबरोबरच आपला आध्यात्मिक प्रवास करत असतानाच परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने परमेश्वराकडूनच परमेश्वर होत असतो. आणि तो परमेश्वर आपल्याला जे सांगत असतो, ती समज आपल्या जीवनात उतरवली तरच त्यातून भेटत असतो. हे जर आपण लक्षात घेतलं तर परमेश्वराबरोबर आपला आध्यात्मिक प्रवास करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण त्यांच्याबरोबर राहिलो, त्यांच्याबरोबर आपला आध्यात्मिक प्रवास केला तरच त्यांनी दिलेली समज आपण आपल्या जीवनामध्ये उतरवू शकतो. अन्यथा आपण धार्मिकता करतो आहे, धर्म सांभाळतो आहे, ज्ञान पण घेतो आहे, परंतु परमेश्वरांनी धर्मामध्ये काय सांगितलेलं आहे, जोपर्यंत त्या परमेश्वराबरोबर आपण सन्निधानात जात नाही, अर्थात आज्ञाप्रतिपालन करत नाही, ती निष्ठा आपली वाढत नाही, त्या परमेश्वराला आपण स्वीकारत नाही, तोपर्यंत आपला आध्यात्मिक प्रवास हा परमेश्वराबरोबर आणि परमेश्वरापर्यंत आपल्याला नेता येऊ शकत नाही. अर्थात परमेश्वराची आज्ञाप्रतिपालन करणं हेच परमेश्वराला स्वीकारणं आहे. परमेश्वराला तर स्वीकारलं आहे, परंतु आज्ञाप्रतिपालन करायचं नाही. जर असं असेल तर आपण परमेश्वराला स्वीकारलेलं नाही असं होतं. आणि म्हणून परमेश्वराचा स्वीकार हाच परमेश्वराचा आज्ञाप्रतिपालन आहे. आणि आज्ञाप्रतिपालन हेच परमेश्वराबरोबर आपला जीवन प्रवास अर्थात सन्निधानात जाणं आहे. तरच आपल्याला परमेश्वर प्राप्त होऊ शकतो. आपण परमेश्वराबरोबरच आता वेरूळला आहे. गदोनायकाच्या अटकेच्या अनुषंगाने सारंग पंडितांनी परमेश्वराकडं विनंती केली आणि त्यातून परमेश्वराने आपल्याला एक समज दिलेला आहे. तो समज मात्र आपण कंपर्शन म्हणजे अर्थात एक नियम करून टाकलेला आहे. तो नियमातून बाहेर जर पडलो तर एक नैसर्गिकरित्या स्वभावत ती कृती जर आपल्याकडून झाली तरच त्या कृतीला करण्याला अर्थ आहे आणि तरच ते लेखी लागतं, परमेश्वराच्या ठिकाणी पोचतं आणि त्यातूनच आपल्याला बोध आणि बोधशक्तीचं कार्य वर्तत असतं. त्याच ठिकाणी वेरूळला आपदेव भट पण आहे देवाच्या बरोबर. एक दिवशी सर्वज्ञांचा पूजा अवसर झालेला आहे आणि हा पूजा अवसर झाल्यानंतर एका लेण्यात विहरणास देव गमन करतात. बरोबर आपदेव भट आहे आणि आपदेव भटांना देव म्हणतात की भटो, तुम्ही इथंच थांबा, पलीकडच्या लेण्यात जा आणि तिथं बसा. जर कोणी काही दिलं तर घ्या, कोणी काही सांगितलं तर ऐका. अशा पद्धतीनं परमेश्वराने त्यांना सांगितलं. आणि मग त्या लेण्यामध्ये ते जाऊन बसले. त्यांना स्थिती झाली आणि स्थिती झाल्यानंतर त्यांनी बघितलं की एक कमळाच्या पाकळ्यांसारखा अंगारखा घातलेला एक भव्य पुरुष त्यांच्या जवळ येतो. त्यांच्या जवळच आल्यानंतर त्यांच्या हातात एक सोन्याची तलवार असते आणि त्या तलवारीनं तो त्या आपदेव भटाच्या खांद्यावर मारू लागतो. पूर्ण शरीरामध्ये त्याचे वार करायला लागतो आणि जसजसं तो वार करतोय तसतसं त्या देहातून ते तलवार आरपार निघून जाते. आणि जेव्हा जेव्हा त्या तलवारीचा ते वार करीत होते तसं तसं त्या आपदेव भटांना सुख होतं आहे, आनंद होतो आहे, ती स्थितीचा उपभोग घेत आहे. आणि कितीतरी वेळ या स्थितीचं सुख उपभोगल्यानंतर ती स्थिती भंगते. तोपर्यंत सर्वज्ञ पुढे मठात गमन करतात बिडाराच्या ठिकाणी. आणि त्यानंतर बऱ्याच वेळाने मग मागून आपदेव भट पण देवाकडे येतात. तर देव त्यांना विचारतात का तुम्ही बराच वेळ लावला, का उशीर लावला. ते येतात, देवाला दंडोत घालतात आणि मागचा सर्व वृत्तांत सांगतात. तर मग देवाला ते विचारतात, देवा हे काय होतं. देव म्हणतात ती प्रल्हादाची विद्या होती म्हटले. प्रल्हादाची विद्या अर्थात शास्त्राने अशी पाण्याने पंचमहाभूतांनी देखील शरीर नष्ट होत नाही अशी ती विद्या, ती शिष्या किंवा शिष्याच्या विद्येमुळे, त्यांच्या प्रधानाच्या विद्येमुळे प्रल्हादाला झाली होती आणि म्हणून त्याचं रक्षण झालं असं देवाने त्याला माहिती दिली. आणि आपदेव भटांना एक गैरसमज झाला की त्यांना असं वाटलं की देवाने आपल्याला या अनुभव दिला किंवा ही अनुभूती दिली, स्थिती दिली आणि ती विद्या जर प्रल्हादाची आहे तर याचा अर्थ ती विद्या आपल्याला झाली वाटतं.
तर ते म्हणतात ती विद्या मग आम्हाला झाली का म्हटले आता. तर ते म्हणतात तशी नाही, ती विद्या अशी होत नसती कोणाला, ती तुम्हाला झाली नाही म्हटले. देवाने नकारार्थी श्री मुकुट जो आहे तो हलवला आणि आपदेव भटांना समज दिली की ती तुम्हाला झालेली नाही आहे. आणि मग आम्ही अनुभवलं ते काय आहे म्हटले. ते काय आम्हाला ते भेटलं, दिसलं, समजलं, कळालं, काय जाणवलं. म्हणजे सर्वज्ञ म्हणतात ते तुम्हाला आम्ही दाखवलं म्हटले. आमच्याकडून ते तुम्हाला झालेलं आहे. तुम्हाला ती विद्या कशी काय होईल म्हणे आणि कशाने होऊ शकते. असं अवधूत भटांना देवाने सांगितलं. हो काजी, आता परमेश्वर अशा देवतेच्या स्थिती ह्या जीवांना देतात. याच्या पाठीमाग काहीतरी चमत्कारिक, काहीतरी अलौकिक वेगळं पण दाखवण्याचा उद्देश असतो आणि त्यातून ह्या जीवांनी परमेश्वराला ओळखावं, जाणावं, आकर्षित करावं, आकर्षित व्हावं, वेद निर्माण व्हावा, हा परमेश्वराचा उद्देश आहे. आपणही अन्य होतो किंवा उपदेशी जरी झालो किंवा साधू संत जरी असेल तर कुठंतरी स्थानावर जातात, काहीतरी एखाद्या ठिकाणी साधू संतांना भेटल्यानंतर काहीतरी वेगळं असं जाणवतं. त्या जाणवण्यातून एकच परमेश्वराचा किंवा आपल्या जो आंतरिक शुद्धीकरणाचा विषय असतो की ते एक निष्ठा वाढावी आपली समर्थवादावरची. परमेश्वराचा धर्म हा प्रचितीत पंथ आहे आणि म्हणून परमेश्वर अशी कळत न कळत आपल्यालाही प्रचिती देत असतात. परंतु ते आपण समजून घेतलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे. त्याच्याचं जर आपण हरकून गेलो तर परमेश्वर आपल्या जवळ येऊ शकत नाही किंवा राहू शकत नाही किंवा परमेश्वराजवळ आपण जाऊ शकत नाही. आपण हरकून जातो, आपण ते विसरून जातो आणि आपण त्यातच समाधान पावतो. हे आपलं अप्रयत्न आहे आणि या अप्रयत्नामुळंच आपण आजपर्यंत परमेश्वरापर्यंत पोचलो नाही आहे. अवधूत भटांचं तसंच झालं आहे. अवधूत भटांना परमेश्वरांनी अलौकिक तर दाखवलेलं आहे, वेगळं पण दाखवलेलं आहे आणि देवाने अप्रत्यक्षरित्या सांगितलेलं आहे तुम्हाला होऊ शकत नाही, होणार नाही. ते जे झालं ते आमच्याकडून झालं, आम्ही ते तुम्हाला दाखवलेलं आहे. याचा अर्थ आम्ही काय करू शकतो किंवा आम्हाला ओळखा. अप्रत्यक्षरित्या परमेश्वर त्यांना समज देतात, परंतु ते त्याच्यातच मग्न आहे. त्यानंतर असंच एकदा परत सकाळचा पूजा अवसर झालेला आहे. सर्वज्ञ विहारणासाठी नागझरीला गमन करतात आणि त्यावेळेससुद्धा आपदेव भट बरोबरच होते. आणि मग देव त्यावेळेस काय सांगतात की जा भट तुम्ही पलीकडील लेण्यात जाऊन बसा म्हटले. तर अवधूत भट गेले, तिथं बसले. त्यांना स्थितीचं सुख झालं आणि त्या स्थितीच्या भारात ते पाहू लागले की एक शुभ्र असे कपडे घातलेली 16 वर्षाची एक सुवासिनी स्त्री, चमकदार रंगाच्या थेंबांनी काढलेलं लक्ष्मी रेशमी वस्त्र, उत्तम उत्तम कपडे, शुभ्र असे कपडे, सोन्याचा कलश घेऊन येते आणि त्यातलं जे पाणी आहे ते अवधूत भटाच्या डोक्यावर टाकते आणि त्यामुळं त्यांना अधिकाधिक सुख होतं आहे. ते मस्तकावर जसजसं पाणी पडतं तसतसं त्यांना आनंद वाटतो आहे, सुख वाटतं आहे. आणि असं हे बराच वेळ उपभोगल्यानंतर, बराच वेळ ती स्थिती भोगल्यानंतर देव इकडं आपल्या बिडारावर येऊन जातात, मठात जातात आणि आपदेव भट मग ते मागून बऱ्याच उशिरा येतात. तर देव त्या सांगतात की उशीर का लावला तुम्ही. आपदेव भट सर्व वृत्तांत मागचा सांगतात आणि तर मग एवढे आश्चर्य काय होते म्हणले. ते विचारतात की हे नेमकं काय होतं. ते चंद्राची 17वी कला होती म्हणले, तिचा तुमच्यावर वर्षाव होत होता, त्याच्यामुळे तुम्हाला आनंद होत होता. तर मग आपदेव भटांना इथंही गैरसमज झाला, भ्रम झाला की ती जी आहे तुम्ही सांगितलेली विद्या ती आम्हाला झाली का मग, आता ती आमच्याकडं आहे का म्हटले. देव म्हणतात तुम्हाला ती कशी काय झाली, तुम्हाला ती कशी होणार म्हटले. त्यामुळं नकारार्थी श्रीमुकुट हालून अवधूत भटांना परमेश्वरांनी सांगितलेलं आहे की तो जो अनुभव घेतला तो जो आहे तो आमच्याकडून तुम्हाला भेटलेला आहे, आम्ही तुम्हाला दिलेला आहे आणि म्हणून तो तुम्हाला भेटलेला आहे म्हटले. तुम्हाला ते कशा काय मिळेल म्हणे आणि हे सर्व काही जे मिळतं आहे तुम्हाला हे फक्त आणि फक्त आमच्या सहभागामुळं, सहवासामुळं तुम्हाला दिसत आहे, भेटत आहे म्हटले. हे लक्षात घ्या म्हटले, तुम्हाला ते होऊ शकत नाही, तुमची तेवढी योग्यता नाही, पात्रता नाही. यातून परमेश्वर आपदेव भटांना काहीतरी वेगळं सांगताय, वेगळं समजावत आहे. आपल्यालासुद्धा परमेश्वर धार्मिकता करत असताना हे वेगळं पण कधी ना कधी केव्हा तरी कुठंतरी परमेश्वराकडूनच आपल्याला येत असतं, जाणवत असतं. परंतु तेवढी शुद्धता आपली असली पाहिजे, तेवढी विचाराची होकारात्मक बाजू आपल्याला दिसली पाहिजे, कळाली पाहिजे, आपले डोळे उघडे असले पाहिजे आणि आपल्या हृदयामध्ये एक सात्विकता जर असेल तर या गोष्टी आजूबाजूला आपल्या कळतात. आपलं जे ध्येय बोध झाल्यानंतर परमेश्वराच्या प्राप्तीचं जे ध्येय आपण ते कधी विसरणार नाही. हा एक अलौकिक तत्व का विसरत नाही. आजूबाजूला समाजामध्ये राहतो आपण, बरेच लोक पळणारे दिसतात, कुणी व्यवसाय करतात, पैसे कमवतात, मौजमजा करणारे दिसतात
आजूबाजूला बरेच लोक असतात, त्याचा परिणाम आपल्यावर का होत नाही? तर हा बोधाचा परिणाम आहे. परमेश्वराने दिलेला जो बोध आहे तो बोध जर पक्का असेल आणि तो बोध पक्का असल्यामुळंच आपल्यावरती याचा काही परिणाम होत नाही. आणि जर यदाकदाचित बोध कमी असेल की त्याचा प्रभाव आपल्यावर पडतो आणि त्यातून आपण या ध्येयापासून दूर जाऊन, धर्मापासून दूर जाऊन आपण मलिनत्व निर्माण होत असतं. आपल्या जीवनामध्ये धर्मात असताना, बोध झालेला असताना, चार गोष्टीची समज असताना आपल्यामध्ये मलिनत्व येण्याचं कारण काय? तर आपण परमेश्वराने दिलेली जी प्रचिती आहे, बोधाचं जे दातृत्व आहे, जे ध्येय आहे आपल्या जीवनामध्ये आपल्या दृष्टीपथात स्पष्ट दिसणारं, ते आपल्याला अंधुक दिसतं. याचं कारण का? की आपला प्रभाव समाजावर पडायला पाहिजे, त्याच्याऐवजी समाजाचा प्रभाव आपल्यावर पडतो आहे. आणि हे अलौकिकता आहे. ज्याला बोध झालेला आहे, ती जी शक्ती आहे, बोधाची शक्ती, ही खूप मोठी असते. कारण समाजामध्ये काय चाललं आहे, कशासाठी चाललं आहे, हे कधीही त्याचा परिणाम त्याच्यावर होत नाही. आणि आजूबाजूला अन्य संप्रदायामध्ये, अन्य लोकांमध्ये चमत्कार, आमित्कार करणारे लोक असतात. आपण पेपरमध्ये बातम्यांनी वाचत असतो की इथं ही अशी विद्या आहे, त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं. अशा चमत्कारिक गोष्टी आपल्याला ऐकायला भेटतात. परंतु त्याचा परिणाम आपल्याला व्हायला नाही पाहिजे. याचं कारण का? की आपल्याला खरं काय आहे, सत्य काय, यथार्थ काय हे कळालं आहे, समजलं आहे, लक्षात आलं आहे, जाणवलं आहे. परंतु जर त्याचा परिणाम आपल्यावर होत असेल, याचा अर्थ आपण दैवराटीमध्ये नाही, परमेश्वराच्या भक्तीमध्ये नाही आणि आपला बोध तेवढा पक्का नाही, तेव्हा परिपक्व नाही. पण समाजामध्ये राहत असताना समाजाला समाजासारखं जरी आपण दिसत असलो तरी आपलं अंतर्मन, आपली बुद्धी, आपलं हृदय, आपली विचारधारा, आपलं ध्येय मात्र परमेश्वराच्या ठिकाणी वेचलं गेलेलं पाहिजे. आणि हे सुद्धा अलौकिकच आहे आणि सांभाळण्याची कृती ही बोध करत असते. म्हणून बोध ही आपल्यासाठी स्थिती आहे. बोध हीच आपल्यासाठी परमेश्वराने दिलेली शक्ती आहे. त्या शक्तीचं कार्य वर्तणं म्हणजे परमेश्वराच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्यावरती कशाचाही परिणाम करून न घेणं आणि कशाचाही परिणाम न होणं हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर एके दिवशी सर्वांचा सकाळचा पूजाअवसर झाला आणि पूजाअवसर झाल्यानंतर उपरकुंडीत विहरणास गमन केले देवाने. सोबत डखले होते यावेळेस. आता सर्वज्ञान जोगेश्वरीच्या लेण्यात आसन झालं तेव्हा सर्वज्ञांनी वस्त्र धुण्यासाठी डखलेंना काय केलं की चरणवीर्यावरती ते गेले आणि धोतर धुवून वाळून त्यांच्या घड्या घातल्या. तोपर्यंत सर्वज्ञ जे आहे चरणवीरीकडं गमन केलं. त्यांनी परत आले आणि हा बसला तिकडं कपडे धुवून वाळत टाकून त्याच्या घड्या वगैरे करून तो तिथंच आहे. निघताना मात्र त्यांनी चरणवीरीकडं अवलोकन केलं आणि त्याला एक लक्षात आलं. अवलोकन केल्यानंतर त्याला स्थिती झाली आणि ते तिथंच बसले आणि त्यांच्या डोक्यात एक आलं की त्या स्थितीच्या भरात ते बसल्यानंतर त्यांच्या एक लक्षात येतं की हे काय बरं आहे म्हणलं. हे पाणी खाली आणकय जे आहे पर्यंत पाणी नाही आणि इथंच मध्येच कसं काय हे पाणी, कसं काय हे तीर्थ आहे म्हटले. असं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांना असं काहीतरी वेगळं पण जाणवलं आणि म्हटलं ते आता आपण उपसून पाहू. जर उपसलं तर निघतं आहे का नाही निघतं आहे. त्यामुळे ते तसेच तिथं ते पाणी उपसायला सुरुवात करतात आणि पाणी उपसायला सुरुवात केल्यानंतर त्यांना असं कधीतरी ऐकलेलं होतं की हे पाणी किती काढलं तरी ते संपतच नाही. हे खरं आहे की खोटं आहे हे आपल्याला बघावं लागेल. अशा पद्धतीनं बघू म्हटले आणि मग ते पाणी किती उपसलं तरी ते तेवढंच राहतं आहे. त्याच्या लक्षात आलं. बराच वेळ ते पाणी उपसत होते. अगदी ते पाणी उपसल्यानंतर ते वाहत वाहत अगदी घाटापर्यंत आलेलं आहे आणि त्यांचे हात अगदी दुखून गेलेले, भरून गेलेले. 2 प्रहर अर्थात 6 तास ते पाणी उपसत होते. परत त्या पाण्यावरती कोणत्याही प्रकारचा परिणाम त्यांचा झाला नाही आणि मग ते थकले आणि म्हणतात, लोक म्हणतात तेच खरं आहे बरं का. हे तीर्थ जे आहे हे किती उपसलं तरी ते कमी होत नाही. असं लोकांकडून जे ऐकलं होतं त्यांना आश्चर्य वाटलं त्या गोष्टीचं आणि त्या कोमजलेल्या अवस्थेत सर्वज्ञांजवळ आले. दंडोत घातलीशी चरणावर मस्तक टेकवलं आणि मग देवाकडं आल्यानंतर देव म्हणतात का उशीर झाला डखल्या म्हटले. त्यांनी मागील सर्व वृत्तांत सांगितलं. आता देवाला सर्व माहीत आहे, त्यांनी स्थिती दिलेली आहे आणि अप्रत्यक्षरित्या आपल्याला त्यातून काही समज द्यायची, ज्ञान द्यायचं आहे, बोध द्यायचा आहे. म्हणून देवाने ही लीळा घडवलेली आहे डखलेंच्या माध्यमातून. आणि मग त्यांना आश्चर्य झालं आणि आश्चर्य होऊन ते शांत राहत देवासमोर बसले आणि मग आश्चर्य पाहिलं तर त्याच आश्चर्य पाहिल्यामुळं ते शांत झालेले होते. त्यांना लक्षात आलं नाही की नेमकं आहे काय. आणि मग
देव म्हणतात, मग सगळं पाणी सांडलं का, तुम्ही काढलं का? ते म्हटले, नाही, ते पाणी असं असं आम्ही ऐकलं होतं, त्यामुळं ते पाणी संपलंच नाही, कितीतरी वेळा आम्ही करत होतो. आणि मग देव सांगतात की तीर्थ देवता पुरुष ये तिने आपली होती. तीर्थ आहे, क्षेत्र आहे, देवता आहे, ह्या जीवाला आपलावतात म्हटले. आश्चर्यजनक असं काहीतरी दाखवतात आणि चाळवून परमेश्वराच्या धर्मापासून नेण्याचा प्रयत्न करतात. कारण ते त्यांच्या धर्माचं कार्य करतात, ते त्यांचं ड्युटी आहे, ते आपलावतात, त्या भजून घेतात या जीवाला. म्हणून आपण अशा ठिकाणी गेलं नाही पाहिजे. म्हणून आपण अन्य मंदिराच्या ठिकाणी जाणं, तिथं काही आश्चर्यचकित असेल तर ते बघू आहे का हे पाहणं, हे चुकीचं आहे. कारण त्यांच्याही ते एक सामर्थ्य आहे, ती परमेश्वराची शक्ती, त्यांच्याकडं सामर्थ्य आहे आणि त्या सामर्थ्याचं कार्य ते वर्तत असतात. आणि म्हणून तिकडं गर्दी भरपूर दिसत असते. चमत्काराला नमस्कार करणाऱ्यांची प्रवृत्ती असल्यामुळं ज्ञान काय आहे, समज काय आहे, धर्म काय आहे, तत्त्वज्ञान काय आहे, त्याचे तत्त्व, सिद्धांत, आचार, विचारप्रणाली हे न जाणता भक्ती करणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे समाजामध्ये. आणि ही गर्दी अशा ठिकाणी तुम्हाला दिसतच असते. पण आपल्या मनामध्ये एक खंत असते की देवाने आपल्याला एवढं यथार्थ ज्ञान दिलं, एवढं मोठं तत्त्वज्ञान आहे, साक्षात परमेश्वराने अवतार घेऊन हे स्वतःच्या श्रीमुखी तत्त्वज्ञान दिले, मग इकडं गर्दी का दिसत नाही? याचं कारण का हा सहस्र शिव म्हणजे हजारात एखादा इथं येतो. आणि हे परमेश्वराकडून चालणारं कार्य, परमेश्वराने बोध दिला तर त्याला समजणारे, कळणारे, तो इथं भक्ती करणारे. बोध दिल्यानंतरही त्याचा प्रयत्न, त्याचा समज, त्याचं ज्ञान, त्याचा बोध त्यांनी किती टिकावला आहे, समजावला आहे, समजला आहे आणि ती कृतीत किती आणले, त्यावरती ते टिकणार आहे. अन्यथा इकडं तिकडं जे आहे तिथं फक्त देवता आपलवायचं काम करताय, भजायचं काम करतात. असं काहीतरी चमत्कार आमत्कार कोणाला तरी निमित्तातून ह्या गोष्टी आपल्याला ऐकायला भेटतात. अर्थात परमेश्वराने सांगितलं कलियुगी विद्यावंत न वर्तते. कलियुगामध्ये विद्यावंत नाही याचा अर्थ चमत्कार आमत्कार नाही, हे सारे हातचलाखी आहे. आणि सत्यार्थ प्रकटे परमेश्वराने सांगितलं म्हणून या हातचलाखी कधी ना कधी सत्य उघडकीस येतं. त्याचा भामटेपणा, त्याचा खोटेपणा उघडकीस आल्यानंतर मग समाजाला वाटतं की अरे आपण इथं फसलो. अशा आजूबाजूला घडणाऱ्या घटना आपल्याला खूप ऐकायला येतात, परंतु त्याचा परिणाम आपल्यावर कोणत्या प्रकारचा झालाच नाही पाहिजे. याचं कारण काय की आपल्याला यथार्थ कळालं आहे, परमेश्वराने आपल्याला एक समज दिलेला आहे. म्हणून या ठिकाणी आपण गेलोही नाही पाहिजे. ऐकलं, काही लक्षात आलं आपल्या, किंवा कोणीतरी आपल्याला दाखवलं, सांगितलं, तरी त्याचा परिणाम आपल्यावर झाला नाही पाहिजे. याचं कारण की ते काय आहे हे आपल्याला समजलेलं आहे. म्हणून परमेश्वर म्हणतात देवता, तीर्थ, पुरुष म्हणजे विद्यावंत. तर हे जे लोक आहे किंवा हे तीर्थ आहे, देवतेच्या अनुषंगाने निर्माण झालेले त्यांचे स्थान आहे, ते आपलावतात म्हणले. म्हणून तुम्ही तिथं जायला नाही पाहिजे. ते त्यांच्या सामर्थ्याने मोहित करतात, जीवाला कारण जीव भज्य, देवता भज्या. त्याच्यामुळं जीव भजणारच आहे आणि देवता भजून घेणारे आहे. त्याच्यामुळं ते देवता हे कार्य करत राहतात. आणि म्हणून हे सर्वसामान्य लोक जे आहे हे अशा ठिकाणी आकृष्ट होतात, आकर्षित होतात आणि त्यांच्या भक्तीला लागतात. आणि आपण असं कधी ऐकलेलं असेल, काही दिसलेलं असेल तर ऐसा अंतू न पाहिजे. दखलेच्या माध्यमातून देव आपल्याला सांगताय की तसं काय असेल तर मग अरे खरंच आहे का, ही परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने आपण जाऊन आणि तिथं काहीतरी परीक्षा घेणं, पाहणं, चाळवणं हे चुकीचं आहे. कारण त्यांचं ते सामर्थ्य असतं, त्यांची ती साधना असते आणि त्या साधनेमध्ये त्यांच्यातून काही होत असेल गोष्टी, तर ह्या ज्या गोष्टी आहे त्यांचा अंतू म्हणजे त्यांचं चेक करणं किंवा खरं आहे का खोटं आहे हे पाहणं या चुकीचं आहे. आणि समाजालाही ते खोटं आहे असं सांगणंही चुकीचं आहे. ते अप्रत्यक्षरित्या द्वेष केल्यासारखं होईल. कारण प्रत्येकाची एक अवस्था असते आणि त्या अवस्थेनुसार तो जीव तिथं जोडलेला असतो. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जीव जे आहे ते वेगवेगळे असतात. कोण कोणत्या देवतेची भक्ती करतो, कोण कोणत्या तीर्थाची करतं, कोण बाबाची करतं, कोणत्या जीवाची करतं. आपण मात्र परमेश्वराची भक्ती करतो आहे आणि उच्चस्थानी आपण असल्यामुळं आपल्याला या साऱ्या गोष्टी माहीत आहे. आणि माहीत असल्यामुळं आपला प्रभाव त्यांच्यावर पडला पाहिजे. अर्थात कधीतरी संपर्क आला तर, कधीतरी चर्चा संवाद केला तर, अन्यथा प्रभाव आपला पडला पाहिजे. म्हणून आपण प्रभाव पाडण्यासाठी त्यांच्याकडे जायचं आणि त्यांना काहीतरी आम्हाला खूप काही वेगळं कळतं आहे, वेगळं समजतं आहे आणि तुम्ही सर्व खोटे आहात असं सांगणं हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे कोणाच्या श्रद्धेला हात न घालता आपण आपला धर्म कसा सांभाळायचा आणि कसा आपण सांभाळू शकतो हे आपण बघितलं पाहिजे. आणि मग त्यांनी होकाजी म्हणून चुकलो जी त्याची चुकी मान्य केली आणि श्रीचरणावरती मस्तक टेकून दंडवत वगैरे केला. असेच आता एक विष्णू भट्ट नावाचे एक भक्त आहे. ते कशाबद्दल, कुठल्या गोष्टीबद्दल
कोणत्याही गोष्टीचा लाभ न झाल्यामुळं ते समाधानी असायचे. एखादी प्रवृत्ती असते, जीवाची वृत्ती असते, किती असलं तरी असमाधान, आणि काहींकडे काहीच नसलं तरी समाधान असतं. तर ही असमाधानाची यांची प्रवृत्ती असल्यामुळं त्यांना कितीही भेटलं, काही दिलं, कोणाकडूनही भेटलं, तरी त्यांची असमाधान प्रवृत्ती काही जात नव्हती. आणि त्या एके दिवशी सर्वज्ञानी सकाळचा पूजावस्था झाल्यानंतर मग या विष्णू भटांना घेऊन देव काय करतात, आमक्याच्या लेण्यात विहारण्यासाठी गमन करतात. आणि त्यांना तिथं एका चौकात थोडा वेळ आसन होतं, आणि विष्णू भटांना ते म्हणतात, तुम्ही इथंच थांबा, तुम्ही इथंच थांबा, तुम्हाला इथं कोणी जर दिलं तर ते घ्या तुम्ही म्हटले, आम्ही पुढे जातो बिडारावरती. आणि मग देव तिथून बिडारावर येतात, त्यांना तिथंच बसवतात. ते होकाजी म्हणून ते थांबतात. आणि देव बिडारावर आल्यानंतर त्यांना एक वेगळा अनुभव येतो. आणखीच्या लेण्यात बसले तेव्हा कुणी एक जण तिथल्या देवतेला तपकात पूजेचं सामान, काही नैवेद्य घेऊन येतात. आणि ते दाखवल्यानंतर विष्णू भटांना म्हणतात, भटो तुम्ही घ्याल का? तर ते म्हणतात, हो काजी. म्हटले ठीक आहे, काय हरकत नाही, कारण देवाने त्यांना सांगितलेलं होतं कोणी काही दिलं तर तुम्ही घ्या ते. आणि अशा पद्धतीनं त्यांनी ते घेतलं. सर्वज्ञान मग ते तिथून घेऊन आले. तूप वगैरे असतं भांड्यात, तूप घेऊन मठात आले. ते त्यांना जे बी भेटलेलं होतं ते येऊन देवाकडे येतात, देवाला दृष्टीपूत करतात. आणि सर्वांना सांगू लागतं की जी माझा कोणत्याही प्रकारचा कसलाही हेतू नव्हता किंवा ध्यानीमनी नव्हतं, मला काही अपेक्षा नव्हती. अर्थात ते खोटं बोलतात. परमेश्वराला सर्वज्ञांना माहिती आहे सर्व. तरी मला म्हणे त्यांनी हे नैवेद्याचं ताट दिलं, तूप दिलं, सर्व काही मला दिलं. तर सर्व हे तुमचं भविष्य आहे म्हटले. कारण तुमच्या डोक्यात जे आहे ना तेच तुम्हाला भेटत असतं. आपण जी वासना केलेली असते तीच आपल्याला भेटत असते. आणि एखादी भेटलेली गोष्ट आपण अनेक वेळा वासना केल्यामुळं भेटलेली असते. हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, असं कोणतीही अचानक गोष्ट घडत नसते. जी वासना आहे, जो विचार आहे, तेच आपलं भविष्य घडत असतं. परमेश्वराने ते तुमचं भविष्य आहे, कारण तुमच्या डोक्यात तेच आहे म्हटले. तर ते देवाला सांगतात की आम्हाला कसलीच अपेक्षा नाही म्हटले. तर देव म्हणतात, अहो तुमच्या मनात तसं काही नसेल असं तुम्ही म्हणताय, परंतु प्राण्याचं भविष्य म्हटलं ते आपल्या डोक्यात तेच येत असतं आणि तेच घडत असतं. तुमचं भविष्य आम्ही दाखवलं म्हटले. कारण जर दररोजची अशी अपेक्षा असेल की आम्हाला असं भेटावं, आम्हाला तसं भेटावं, तर तिथं दररोज आणखीच्या डोंगरात जाऊन बसत जा म्हणले तुम्ही त्या लेण्यामध्ये, तुम्हाला दररोज हे भेटल. म्हणजे अप्रत्यक्ष देवाने त्यांना टोकलं की तुम्हाला सर्व काही भेटत असताना तुम्ही असमाधानी आहे, आम्हाला भेटत आहे असं म्हणतात. आणि तुमची जर इच्छाच आहे, वासनाच आहे, तर तिथं तुम्ही दररोज जा, तुम्हाला ते भेटत राहील. हा वर आमच्याकडून म्हणे तुम्हाला. आणि मग ते विष्णू भटांना कळालं, लक्षात आलं की देवाने आपल्याला टोकलं. तर ते म्हणतात, नाही जी, मला असं काही होऊ नये आणि असं काही व्हायला नाही पाहिजे म्हटले. मग देवाला ते मस्तक श्रीचरणावरती आपलं मस्तक टेकवतात, दंडोत घालतात. आणि देवाने सांगितलेली जी गोष्ट आहे किंवा दिलेली जी समज आहे ती चिंतन करत समोर बसतात. अर्थात आपली जी वासना असते, आपण धार्मिकता का करतो आहे, कशासाठी करतो आहे, कोणत्या उद्देशाने करतो आहे, आणि त्या उद्देशाने जर आपण करत राहिलो तर देव म्हणतात ठीक आहे, तुम्हालाही भेटेल, कारण तेच तुमचं भविष्य आहे. पण परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने जर आपली साधना असेल, आपली धार्मिकता असेल, आपला बोध असेल, तर आपण परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने जे बी परमेश्वराने सांगितलेलं आहे ते ज्ञान आपल्या जीवनात उतरून समज घेऊन आपल्यामध्ये आपण बदल करत राहिलो तर परमेश्वर एक वेळेस आपल्याला नक्की भेटेल, कारण ते आपलं भविष्य आहे. परमेश्वर सांगतात भविष्य वगैरे. आता आपण या भविष्य या शब्दाकडे वेगळ्या नजरेने पाहत असतो की आपल्या पुढील जीवनात काय होणार आहे. पण परमेश्वराने हे सांगितलं आहे, तुमच्या हातात तुमचं भविष्य असतं. तुमच्या मनात, तुमच्या विचारात, तुमच्या बुद्धीत, तुमच्या चिंतनात काय गोष्ट असते ते तुमच्या जीवनात घडत असतं. आणि ते घडणं म्हणजे तुमचं भविष्य असतं, म्हणजे तुमचं पुढची गोष्ट असते. आणि ही गोष्ट ही तुम्हीच निर्माण केलेली असते. पुढच्या जीवनात आपलं काय घडणार आहे, आपल्या केलेल्या प्रयत्नावरती, आपण केलेल्या विचारावरती, आपण चाललेल्या त्या वृत्तीनी, गोष्टींनी सातत्यपूर्ण त्याच्यासाठी आपण धडपड केलेली असते. आणि त्यानंतर आपल्याला ते भेटत असतं. पण आपल्याला काय पाहिजे आपण ठरवलं पाहिजे. आपल्याला देव पाहिजे का देवाकडून हे सर्व सुख पाहिजे? भौतिक जगाचे सुख मिळवायचे की परमेश्वर प्राप्त करायचं आहे, आणि तेच आपलं भविष्यसुद्धा ठरणार आहे. म्हणून आपल्या मनामध्ये एक आत्मविश्वास असला पाहिजे की ज्या अर्थी परमेश्वराने आपल्याला बोध दिलेला आहे, या कर्मभूमीमध्ये नरदेहात आणलेलं आहे, बोध देऊन जाणीव करून दिलेली धर्माची, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर याचं कार्यकारण स्वरूप लक्षण आपल्याला जर सांगितलं आहे, याचा अर्थ परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने परमेश्वर प्राप्तीसाठीच आपल्याला परमेश्वराने सर्व दिलेलं आहे.
आणि परमेश्वरांनी सृष्टी निर्माण करण्याचा उद्देश हाच आहे की या जीवाला आनंद द्यायचा आहे, या जीवाला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून काढायचं आहे, नरकातून काढायचं आहे, दुःख परमेश्वराला पावत नाही. म्हणून परमेश्वराने तो विचार केलेला आहे आणि त्या विचारानुसार ही सृष्टी निर्माण करून स्वतः अवतार घेऊन या अनंत जीवाला या सृष्टीमध्ये आणून अधिकारी जीवाला वाडीवाडी जाऊन फिरून त्यांना त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हे तत्त्वज्ञान पोचवलेलं आहे. परमेश्वराने जो विचार केला होता ते त्यांचं भविष्यामध्ये घडवलं, केलं त्यांनी. सृष्टी निर्माण केल्यापासून सारा जो उपद्व्याप आहे तसं आपल्याला परमेश्वराने बोध दिला आहे, त्या बोधातून समज दिली. या समजातून आपण आपल्या जीवनामध्ये बदल करून आपल्याला काय हवं आहे याचं जर चिंतन केलं, याची जर वासना आपण निर्माण केली आणि त्या कृतीवरती आपण जात असताना आपल्यामध्ये जर बदल घडून आणला तर आपलं भविष्यही परमेश्वर प्राप्ती हेच असू शकेल. आणि हेच असेल, फक्त आपल्या मनामध्ये परमेश्वर प्राप्तीची आस असली पाहिजे, धडपड असली पाहिजे, चिंतन असलं पाहिजे आणि तेच आपलं भविष्य आहे असं समजून आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. ज्याच्या मनामध्ये आत्मविश्वास आहे मला देव भेटेल, त्याला देव भेटेल. अन्यथा मनामध्ये बऱ्याच गैरसमज आहे, अज्ञान आहे, संभ्रमावस्था आहे, द्विधा मनस्थिती आहे, भेटेल की नाही, एका जन्मात भेटेल का, शंका आहे, तेवढा अधिकार आहे का, तेवढा जोड आहे का, या ज्या गोष्टी आहे या मनाच्या कमकुवतपणाचा विचार आहे, दुबळे मनाचं हे लक्षण आहे. पण परमेश्वराने आपल्याला इथपर्यंत आणलं आहे याचा अर्थ आपण त्या योग्यतेचे आहोत आणि परमेश्वराने आपली निवड केलेली आहे या सृष्टीमध्ये आणल्यानंतर आनंद देण्याची. आणि त्या आनंद देण्यासाठी आपल्याला बोध दिलेला, अर्थात या कवेला जाण्याच्या शाळेमध्ये आपल्याला परमेश्वराने ॲडमिशन दिलेलं आहे. याचा अर्थ आपण त्या योग्यतेचे आहोत आणि ती योग्यता आपल्यामध्ये आहे. फक्त आता जे करायचं ते आपल्याला करावं लागणार आहे. एखाद्या कॉलेजला ॲडमिशन भेटलं म्हणजे त्या ॲडमिशनच्या त्या नियमात क्रायटेरियामध्ये तो विद्यार्थी बसला आहे. आता त्याला ती डिग्री मिळवायची तर त्याला अभ्यास करावा लागेल, त्याला पेपर, आता ॲडमिशन भेटलं म्हणजे डिग्री मिळणे असं होत नसतं. तसं आपल्याला परमेश्वराने तर त्या क्रायटेरियामध्ये आपण बसलो म्हणूनच आपल्याला या कौशल्यदानाच्या शाळेमध्ये ॲडमिशन दिलेलं आहे. आता मात्र जी कड आहे जीवाची ती जीवानी केली पाहिजे. मग ती त्यागाची असेल, आचरणाची असेल, अनुसरणाची असेल. परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने परमेश्वराने दिलेलं जे ज्ञान आहे, बोध आहे, समज आहे, त्या आचरणाची असेल, कृतीवर जाण्याची असेल, ती जर आपण केली तर आपलं भविष्य हे परमेश्वर प्राप्तीचं आहे. आणि परमेश्वर प्राप्तीसाठीच हे सर्व उपद्व्याप केला आहे. तर आपलंही तेच जर उद्देश असेल आणि परमेश्वराचा तोच उद्देश आहे, ते जर साजत्य झालं तर नक्कीच परमेश्वर आपल्याला भेटू शकेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.